जय बाळा मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे ट्रेडिंगमध्ये तुम्ही बघत असाल की 90% लोक लॉस करतात, 90% लोक लॉसमध्ये आहेत. आणि आपण एका बाजूला तर बघतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणात श्रीमंत पण दिसते यामध्ये. म्हणजे मोठमोठ्या स्पोर्ट बाईक आणि स्पोर्ट कारसुद्धा यामध्ये यायला लागल्यात. मग नेमक्यातलं खरं चित्र काय आहे, म्हणजे खरं ट्रेडिंगमध्ये पैसा आहे का नाही, आणि ट्रेडिंगमध्ये जर पैसा असेल तर मग तो 90% जणांना का मिळेन झालं आहे, असं काय चुकतंय. अगदी 2-2, 3-3 वर्ष देऊनसुद्धा मार्केटमधून पैसा त्यांना किमान कमवता येत नाही आहे. तर हा विषय घेण्यापाठी मग कारण हे की इंस्टाग्रामवरती आपले एक बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत आणि मला रोज फोन आणि मेसेज देत आहेत. तर आल्यानंतर मी प्रयत्न करतो आहे की प्रत्येकाला म्हणजे वेळ द्यायचा आणि थोडं त्यांच्याशी बोलायचं, चर्चा करायची. ह्याच्यापाठी मग कारण एक की त्यांच्याकडून पण मला बरंच शिकायला मिळते, बरंच म्हणण्यापेक्षा खूप शिकायला मिळते. आणि मला सुद्धा जितकं जमतं तितकं त्यांना मी सांगायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. बाकी त्याकडून मी काही वेगळी अशा अपेक्षा मला कधी काल नव्हती आणि आजही नाही. तर हे सगळं करत असताना काय अनुभव आला मला, आता ट्रेडिंगच्या बाबतीत त्या लोकांची ह्या लेवलला मतं गेलेली आहेत की खरोखर ट्रेडिंगमध्ये पैसा आहे का, सगळ्यानुसार दिखावपणा आहे का, सगळा भपकेपणा आहे, ह्यामध्ये खरोखर पैसा नाही का, ह्या लेवलची शंका यायला लोकांना लागलेली आहे. का ट्रेडिंगमध्ये फक्त फसवणाऱ्यांचं जग आहे, ट्रेडिंगमध्ये फक्त फसवलं जाते, ट्रेडिंगमध्ये पैसा नाही, फक्त दाखवलं जातं वेगळ्या अंगानं. कारण की ट्रेडिंगमधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडं नाही आहे. आता ते प्रश्न कोणते, ते प्रश्न मला कसे विचारले हे तुम्हाला सांगतो आणि त्यावरती आपण काय उत्तर शोधू शकतो का बघूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो मी, ट्रेडिंगमध्ये सगळ्यात अडचणी सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या आहेत ट्रेडरला पैसा कमवण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे, त्याची कारणं काय आणि त्याच्यावरचा आपण उपाय काय आहे, ह्या तिन्ही गोष्टी अगदी सविस्तर बघायच्या आहेत. व्हिडिओ मोठा होईल का लहान होईल मला माहीत नाही, पण जेवढा होईल तेवढा खरोखर बघा. एक क्वालिटी कंटेंट द्यायचा मी प्रयत्न करायला लागलो आहे. तर अनुभव असा मला ज्यांच्याशी मी फोनवर बोलतोय, तर ज्या लोकांनी मला फोन केले त्यांच्यावरून, की 3 प्रकारचे लोक यामध्ये आलेले आहेत. पहिला कोणता, ट्रेडिंगमध्ये आलेले आहेत की ज्यांचा ऑलरेडी ती लोक अडचणीत आहेत, ऑलरेडी त्यांना कर्ज आहे किंवा काय तर त्यांचा कौटुंबिक अडचणी आहेत किंवा काही असतील ते. मग त्यांनी ह्या मार्केटकडे अपेक्षित होऊन आलेले आहेत की मला माझ्या ज्या अडचणी आहेत हे मार्केट माझं पूर्ण करेल, मार्केट मला ह्यातून बाहेर काढेल. हे बघा, प्रत्येकाचे लॉस झालेले आहेत. त्यांचे लॉस बघून मला वाईट नाही वाटलं, मला प्रचंड वाईट वाटलं, मला प्रचंड दुःख वाटलं. ते ह्या कारणासाठी की त्यांची जी कारणं आहेत ना त्या पाठीमागं, ते ऐकून किंवा लॉस झाल्यानंतर त्यांची जी कंडिशन झाली का नाही ते बघून मला वाईट वाटलं. बाकीचं लॉसचं का नाही वाईट वाटत, कारण की हा लॉस ट्रेडिंगमध्ये होणं इट्स अ पार्ट ऑफ गेम आहे. ह्या ट्रेडिंगचं हे त्याचं नाण्याची दुसरी बाजू हे होणारच, हे स्वीकारलं पाहिजे. आणि हे स्वीकारलं पाहिजे, हे स्वीकारून पुढे जायचं आहे. नाहीतर फक्त लॉस भरमसाठ केल्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी आल्यात नाही त्या अडचणी बघून मला वाईट वाटलं. तर सुरुवातीच्या त्यांच्या ज्या अडचणी त्यांच्या आयुष्यात आहेत त्या सोडवण्यासाठी इकडे आलेल्या आहेत की माझं मार्केटमधून मला पैसे मिळतील आणि मी त्या अडचणीतून बाहेर पडेन. ही पहिली गोष्ट, ही पहिली माणसं मी बघितली किंवा ही पहिली व्यक्ती बघितली की अशा प्रकारच्या. दुसरी कोण आहेत, ट्रेडिंगमध्ये आल्यात, 4 गोष्टी शिकल्यात, 4 गोष्टी जमत आहेत आणि थोडेफार पैसे कमवलेत. त्यानंतर ट्रेडिंग जे मार्केट आहे, मार्केटने त्यांचा हे दाखवलं, रंग दाखवला आणि मार्केटने काय केलं, त्यांचे पैसे जे कमवले ते सगळे काढून घेतले, जवळचे पण काढून घेतले. मग त्यानंतर ह्यांना काय वाटलं, ठीक आहे मी पैसे कमवू शकते, म्हणून त्यांनी स्वतःची इतर सेविंग असेल ती त्यामध्ये घातली. ती घातल्यानंतर स्वतःचं सोनं मोडलं, सोनं मोडून तिने ट्रेडिंग केलं. म्हणजे ह्या सगळ्या चुका आहेत बरं का या. सोनं मोडून ट्रेडिंग केलं आणि त्यानंतर सोनं मोडून ट्रेडिंग केल्यानंतर हे पण पैसे गेले. मग आणि अपेक्षा घेतली की सगळेच पैसे काढणार आहे मी, म्हणून लोकांनी लोन काढल्यात आणि लोन काढलेले पण पैसे गेलेत आता, आणि आता हातामध्ये काय नाही. आता ह्या चुका मी का सांगतोय, एक लक्षात ठेवा, आपण नेहमी आपल्या मराठीमध्ये म्हणतोय की पुढच्याला ठेच लागल्यानंतर मागच्यानं शहाणं व्हायचं आहे. मग ट्रेडिंगमध्ये पुढच्याला जरी ठेच लागली तर मागच्यानं शहाणं व्हायचं नाही, अति शहाणं झालं पाहिजे. कारण की आपल्याला ठेच नाही लागणार, आपण सरळ खड्ड्यात पडणार आहे. त्यामुळे खूप सिरियस घ्या. असं जर कोण काय सांगत असेल, आज त्यांचा अनुभव सांगत असेल, तर आपण काय शिकतोय, आपण कुठं सावध व्हायला पाहिजे हे बघितलंच पाहिजे. तर गोल्डवर लोन काढलं, ते पण नाही फिटलं म्हणून इतर बँकातून लोन काढलं आणि ते पण पैसे गेलं. मग पण ट्रेडिंगमधून पैसे त्यांना निघले नाहीत. का निघले नाहीत माहिती आहे का, नंतर हे झालेलं कर्ज किंवा लोन, ह्या पैसा इतका त्यांच्या डोक्यावरती चढून बसला की त्यांना त्यातून सुचायला वेळ मिळाला नाही. हे फ्री माइंड ट्रेडिंग हे नेहमी फ्री माइंडच होते. फ्री माइंड हे ट्रेडिंग करू शकले नाहीत आणि करू शकणार पण नाहीत. त्यांच्या डोक्यावरती हे भूत नाचत होतं, ह्या लॉसचं, ह्या लोनचं, ह्या सोन्याचं. त्यामुळे करू शकले नाहीत आणि फक्त ट्रेडिंगमध्ये लॉस 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 डोक्यात चालत असल्यामुळे झालेला त्यांना ट्रेडिंगमधून पैसे आले नाहीत. ठीक आहे, आता हे झाला सगळा अनुभव जे मी ऐकलं किंवा जे मला 2-4 दिवसात मला समजलं ते. आता ह्याच्या पाठी म्हणजे रिझन काय ते आपण बघूया. की
त्यांना इतकं आता म्हणजे त्या लोननं किंवा ह्या ट्रेडिंगच्या ह्याच्यातनं त्रास व्हायला लागला की त्यांना आता ट्रेडिंग करताना भीती वाटायला लागल्या, घाम यायला लागलाय, त्यांना रात्रीच्या झोपा लागत नाहीत, आपलं भविष्य काय होणार, कसं होणार, आपण चुकीच्या क्षेत्रात आलोय काय, इतकं सगळं वाटायला लागले. अक्षरशः मग त्यांना कुणाला सांगू आणि कुणाला नको, काय म्हणते मारून मुक्याचं मार म्हणतोय ना, त्याप्रमाणे झालंय. त्यामुळे इतक्या अडचणीत असल्यामुळे रात्रीच्या झोपा त्यांच्या ओढलेल्या आहेत, पण त्यांना मार्ग सापडून झालाय. मार्ग खूप सोपा आहे, ट्रेडिंग खूप सोपं आहे. फक्त हे इतकं सगळा चगळा झाल्यामुळे ना आयुष्याचा हे ट्रेडिंग आवडून बसायला लागले. डिस्कस करूया आपण, तुम्हाला ह्यातून कळेल की आपण ट्रेडिंग करायचं का नाही करायचं. आता रिझन सांगतो. रिझन हे एवढं मोठ्या होण्यापाठी कारण काय माहिती आहे का, मी प्रत्येकाला कारणं विचारली की तुम्हाला काय वाटते तुमचा एवढा लॉस का झाला असेल, तुमचं लॉस का होते. मी तुम्हाला शपथेनं सांगतो बरं का, जी मी कारणं ऐकली, मला एकही कारण असं नाही ऐकायला मिळालं की ते कारण ऐकल्यानंतर मला त्यांना असं म्हणावं वाटेल की हे कारण, ही चूक मी पहिल्यांदाच ऐकायला लावले बरं का. आणि ह्या चुकीवरती किंवा ह्या कारणावरती आपण काहीतरी उपाय शोधायला मला तुम्ही वेळ द्या. मी थोडासा 1 दिवस 2 दिवसाचा अभ्यास करतो, नंतर मी तुम्हाला फोन करतो आणि ही जी तुमची चूक व्हायला लागल्या हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतोय ह्यावरती डिस्कस करूया. असं एकही कारण मला सापडलं नाही. मुळात मला ह्या गोष्टी जाणवल्या की काय चुका होत्यात ही लोक स्वतः सांगायची आणि त्या चुकावरचा उपाय पण हीच सांगत होती. कळलं का. म्हणजे ज्यांचा लॉस झालेला आहे, ज्या माझ्या भावांचा, ज्या माझ्या बहिणींचा लॉस झालेला आहे, ते स्वतः त्यांच्या काय चुका होत्या ते सांगत होती आणि त्या चुकावरचा उपाय काय असला पाहिजे ते स्वतः सांगत होती. पण ते स्वतः ते उपाय काय म्हणते त्याला इम्प्लिमेंट करू शकत नाही किंवा अवलंबन शकत नव्हती. त्याच्या पाठीमागे कारण एक, त्यांचा मेंदू, त्यांची बुद्धी, त्यांची सायकॉलॉजी, त्यांचा स्वभाव, त्यांचा चंचलपणा आणि त्यांच्या डोक्यावर असणारा भरमसाठ विचार. आणि तुम्ही व्हिडिओ बघत असताना प्रचंड प्रमाणात पैसा कमवलेली बघत असणारे तुम्ही यूट्यूबर. त्यामुळे त्यांना वाटत होतं की मला हे पटकन निघलं पाहिजे, उत्तर त्यांच्याकडेच आहे. तर मला कुठलीही अशी मोठी चूक हवली नाही की जी मी त्यांना असं म्हणावं की मला वेळ द्या. सगळ्यात सामान्य कॉमन चुका. तर त्या रिझन कोणते किंवा त्या चुका कोणत्या तुम्हाला सांगतो. तुम्हाला त्या 100% माहीत असणार आहेत, पण ऐकून घ्या. ह्या मेन गाभा आहे त्याचा, आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात मोठी चूक पहिली होती ती म्हणजे सेटअप नाहीत कुणाचे, बेसिक सेटअपच कुणाकडे काय नाही. अगदी साधा सेटअप असावा पण तो पण कुणाकडे सेटअप म्हणजे स्ट्रॅटेजी कुठली नाही, तरी पण ते रँडमली ट्रेड करतच सुटलेत. ट्रेड करतायत. मग कसे करतायत, वाटलं म्हणून, वाटते म्हणून. हिरवी कॅन्डल दिसली बाय करणार, लाल कॅन्डल दिसली सेल करणार. तर विदाउट सेटअप ट्रेड करायला लागलेत बरीच जण आणि त्यातून त्यांचा प्रचंड लॉस व्हायला लागला आहे. त्यांना इतकं पण समजून झालं की आपल्याकडे एखादा बेसिक सेटअप असला पाहिजे. वर्ष झालं काम करत आहेत तरीसुद्धा. हे मला पहिलं कारण वाटलं. दुसरं कारण काय होतं त्यांच्यामध्ये की सेटअप आहे सगळं आहे काय, तरी पण ट्रेडिंग करत असताना ESL नावाचा प्रकारच वापरत नाहीत. ते स्टॉप लॉस लावतच नाहीत. त्यांना स्टॉप लॉस लावणं गरजेचं वाटत नाही. अरे स्टॉप लॉस म्हणजे युद्धाला गेल्यानंतर जी आपल्या तर महाराजांचे आपले सैनिक होते, मावळे होते किंवा आणि कोण असतील, युद्धाला गेल्यानंतर ढाल घेतच होते. हो, आजच्या आपल्या आर्मीतील फौजी असतील, युद्धाला गेल्यानंतर अंगामध्ये ते बुलेट प्रूफ जॅकेट घालतातच. हो, डोक्याला गोळी लागू नये म्हणून बुलेट प्रूफ हेल्मेट असतंच. तसं आपल्या ह्या ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये स्टॉप लॉस आपलं हेल्मेट आहे, आपलं चिलकत आहे, आपली ढाल आहे, ही वापरलीच पाहिजे. तर विदाउट ESL काम करण्याचं मोठं प्रमाण आहे. मार्केटनं मग त्यांच्या विरुद्ध बाजू जायला लागलं, एक इतका लॉस दिसायला सुरुवात होतोय की तो लॉस ते बुक करायची इच्छाच मरत्या. परत सरळ मोबाईल बाजूला टाकून देतात, सगळी गोष्ट नशिबावर सोडते. आणि नशिबावर काही खेळ चालत नाही, कारण ट्रेडिंग हे नशिबावर नाही तर स्किलवर चालते. त्यामुळे मग प्रचंड प्रमाणात लॉस होते आणि अकाउंट वायपआउट होते. तर ESL स्टॉप लॉस न लावणं एक दुसरी सगळ्यात मोठी चूक होती. तिसरी मला चूक हवली ती म्हणजे बऱ्याच जणांना एंट्री आणि एक्झिट माहितीच नाही कुठं करायची. म्हणजे एक्झॅक्ट एंट्री कशी करायची, कुठं करायची, एंट्री करताना काय पॉईंट लक्षात घ्यायचे, आणि जरी एंट्री घेतली तरी एक्झिट कुठं करायचं, एक्झिट कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी क्लिअरच नाहीत. आणि ह्या गोष्टी साध्या आहेत, ह्या गोष्टी साध्यात पण ह्या गोष्टी क्लिअर नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रचंड प्रमाणात लॉस झालेला दिसतोय. आणि चौथा पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. तुम्हाला एक सांगतो, मार्केट हे 24 तास चालू आहे. आज उद्या परवा 7 दिवस 12 महिने आपण जिवंत आहे तोपर्यंत आणि आपल्या मृत्यूनंतर सुद्धा मार्केटचे तुम्ही रोज 10, 15, 20 ट्रेड करून, एक सांगा, मार्केटवर तुम्ही जर रोज 1-2 ट्रेड घेत असाल ना तर तुम्ही ट्रेडिंग करताय. म्हणजे आपण ट्रेडिंग करतोय. मग मार्केटमध्ये आपण जर रोज 1-2 ट्रेड घेत असेल तर आपण ट्रेडर आहे. खरंच आपण ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर आहे. पण आपले ट्रेड जेव्हा 10च्या वर जायला लागले ना, समजून चाला जुगारी आहे. आपण जुगारावर, लकवर, नशेवर ट्रेडिंग करायला लागलोय. आणि जो कोणी दिवसाला 10च्या वर ट्रेड घेत असेल त्याला थोडा दिवस फक्त समाधान मिळेल, तो मार्केटशी जिंकूच शकत नाही. अशक्य आहे, लिहून द्यायला तयार आहे मी. पण तुम्ही 1-2 ट्रेड घेत असाल तर तुम्ही ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर आहे. पण तुम्ही 1-2च्या वर ट्रेडिंग करत असाल, 10-15 घेत असाल, थोड्या दिवसाची चमक चांदणी आहे ती, त्यानंतर तुम्हाला ढुंगणावरच पडायला लागणार आहे. नाही काय होऊ शकत. आणि आपण मग जुगारी म्हणून काम करतो यामध्ये. आणि मला काय म्हणायचं माहिती आहे का,
ह्या इतक्या साध्या गोष्टी कशा सांगायच्या, म्हणजे इतकं आणि डिसिप्लिन पाहिजेत ना स्वतःमध्ये डिसिप्लिन पाहिजेच की आपण आपल्याला हे चुकतंय कळतंय तरी आपण ती चूक का सुधारत नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की बालिशपणाची लक्षणं आहे ती. एक चूक बाबा 10 ट्रेड केल्यानंतर मार्केटमध्ये आपण टिकू शकत नाही हे माहिती आहे तरी पण रोज करतोय, बालिशपणाच आहे की. मला काय म्हणायचं, मग इतकं बालिश चाळ करायचं कशाला. मार्केट तुम्ही 1-2 ट्रेड घ्या, बघा थोड्या दिवसांनी तुम्हाला मार्केट ब्रेक येऊन लागणार, छोटं प्रॉफिट देणार, ही गोष्ट. दुसरी गोष्ट, लोकांना आहे ना एकदमच मोठं प्रॉफिट पाहिजे, जास्त पैसे पाहिजे, ग्रीडीनेस भयानक आहे, एकदम मोठं पाहिजे. तसं नाही होत. पहिला छोटं प्रॉफिट काढलं पाहिजे, त्यानंतर आपोआप मार्केट तुम्हाला मोठं घ्यायला होतं प्रॉफिट. तर ओव्हर ट्रेडिंग, आता ओव्हर ट्रेडिंगचे पण प्रकार आहेत बरं का. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे नुसता दिवसाला 10-15 ट्रेड घेणं, ह्याला ओव्हर ट्रेडिंग म्हणायचं नाही. तो ओव्हर ट्रेडिंगचे तुम्हाला प्रकार सांगतो. ओव्हर ट्रेडिंग का होते, पहिलं कारण आहे रँडम ट्रेड. रँडम ट्रेड मी तुम्हाला सांगितलं, मी उगूच ट्रेड घ्यायचा, काय कारण नाही, कोणतरी म्हणलं म्हणून, नाहीतर लाल कॅन्डल दिसली म्हणून, हिरवी कॅन्डल दिसली म्हणून, मोठी कॅन्डल दिसली म्हणून, वाटलं म्हणून हे रँडम ट्रेड घेत जातं आणि इतकं रँडम ट्रेड होतात की ते ओव्हर ट्रेडमध्ये त्याचा मग चित्र मोडते. हे पहिलं कारण ओव्हर ट्रेडिंगचं. ओव्हर ट्रेडिंगचं दुसरं कारण सांगतो, रिव्हेंज. रिव्हेंज कसा, रिव्हेंज पण 2 प्रकारचा आहे. एक आहे चांगला, म्हणजे प्रॉफिट झालं तर रिव्हेंज, लॉस झाला तर रिव्हेंज. लॉस जर तुम्हाला दिवसाचा ठरलेला झाला का नाही, बाबा मी दिवसाला एक 4-5 हजार लॉस म्हणजे सहन करायला तयार आहे, माझी थोडी कॅपॅसिटी आहे, मी सहन करू शकतो, ठीक आहे, मला 4,000 किंवा 5,000 लॉस झाला आणि तर मी ट्रेडिंग थांबलो ना, मग काय होत नाही बघा. पण एकदा लॉस हो 10,000 गेला का नाही, मग हा रिव्हेंज जागा झाला. काय पण होऊन थोडं 10,000 लॉसचा भरून काढणार आहे मी, त्याशिवाय मी काय ग बसणार नाही. आणि ती रिव्हेंज इतका घाण होतोय, मग त्या 10,000चा जेवढं अकाउंट आहे 5-50 हजाराचं, थोडं सगळ्याचा काय आता तोंडात सगळ्याला म्हणजे लावल्याशिवाय आपण काय ग बसत नाही. मग आपण ते करतच राहतोय, मग सुट्टी द्यायला मग काय व्हायचं ते. इतका घाण रिव्हेंज होतोय, ह्या लॉसचा डोक्यावर इतका प्रभाव पडतोय की अकाउंट होतोय, अकाउंट उडल्याशिवाय मनाला शांतीच होत नाही. मग आणि दुसरा रिव्हेंज प्रकार आहे प्रॉफिट होते. प्रॉफिट झाल्यानंतर चांगलं प्रॉफिट होते, पण चांगल्या प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला ग बसता येत नाही. असं वाटतं की आणि जरा काढतो, 20,000 प्रॉफिट झाले ना, आणि 4,000 5,000 काढतो, म्हणजे 25,000 होते किंवा 2-3 हजार तर काढतो. पण त्यामध्ये काय होतं, हे 20,000चं 18,000 होतात किंवा 17,000 होतात. मग मन ठरवते नाही आता आहे तसं पहिल्यापासून 20,000 करतो आणि मग थांबतो आणि सोडून द्या, 20,000 होत नाही कधी ते 17चं 15, 10, 5, 4 होणार, ब्रेक इव्हनला येणार आणि त्यानंतर जेवढं कमवलंय तेवढं सगळं जाणार. हा सुद्धा रिव्हेंज ट्रेडिंगचा एक प्रकार आहे आणि हे केलेलं आपल्याला जाणून सुद्धा नाही. रात्री निवांत झोपल्याला वाटतं हे केलं सुद्धा बरं झालं असतं. मग आपण तिथं स्वतःला आळा घालत नाही. का घालत नाही, आपलं मन चंचल. मी नेहमी म्हणतोय बघा, तुम्ही ॲज अ ट्रेडर, आता माझं नाव चेतन आहे, तर ॲज अ ट्रेडर म्हणून चेतन हा व्यक्ती वेगळाच पाहिजे, तो तिथं त्याचा कंट्रोलच पाहिजे. कारण मला माझं पोट भागवायचं आहे, यावर मला जगायचं आहे. मग तुम्ही काय ह्याच्यावर खेळताय. एखाद्या वेळी विषयाची परीक्षा घेतलेली चांगली, पण ट्रेडिंगमध्ये ट्रेडची परीक्षा नाही घेतली पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला 4-5 इंजेक्शन देऊन तुम्ही बरा व्हाल, यामध्ये बरं व्हायची लक्षण आहे, तुम्हाला मार्केट डायरेक्ट तुम्हाला पालतच करणार. त्यामुळं थांबलं पाहिजे. रिव्हेंज ट्रेड एक प्रकार आहे. रिव्हेंज ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं तरी रिव्हेंज होते आणि लॉस झाला तरी रिव्हेंज होते. आणि त्यामध्ये तिसरा प्रकार ओव्हर ट्रेड होण्यापाठीमाग कारण म्हणजे फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट. असं वाटणं की माझ्याकडून ट्रेड मिस होतं की काय. तुम्हाला बायला बसायचं, मोठी कांडे झाल्या, वर गेले, चला घुसा लवकर, खाली पडले घुसा लवकर. आणि फोमो ट्रेड इतकं होत आहेत आणि आपल्याला सवय आहे सारखं मार्केट बघायची, चार्ट बघायची, कंटिन्यू चार्ट बघायची. त्यामुळे आपण धडाधड घुसत राहणार, फोमोमध्ये ट्रेड घेत राहणार आणि दिवसाला 20-30 ट्रेड झालं की अकाउंट झिरोच होणार. तर हे ओव्हर ट्रेडिंगचं कारण आहे आणि मला वाटतं की सगळ्यात घातक कुठला असेल तर ओव्हर ट्रेडिंग आहे. आता हे सगळं झालं की रिझन, कारणं काय पैसा न कमवण्याची किंवा लॉस होण्याची पाठीमागची, 90% ट्रेडर लॉस होण्या पाठीमागची कारण. आता ह्यावरचं उपाय बघूया. ही झाली अर्धी गोष्ट. आता ह्यावरती उपाय आहे का नाही, आणि प्रत्येकाला काय वाटते माहिती आहे, 90% ट्रेडरला जे लॉस करतात ते ज्या यूट्यूबर आहेत, व्हिडिओ करतात आमच्यासारखी, त्यांच्याजवळ ह्याचा काहीतरी जालिम उपाय असणार आहे. त्यांना ह्यातलं काहीतरी गमक कळलं असणार आहे. त्यामुळे तो BMW घ्यायला लागलाय, त्यामुळे तो मोठा व्हायला लागलाय, त्यामुळे ते पैसा छापायला लागलाय. मी लिहून देतो, 100% शब्देनं सांगतो, ह्याचा उपाय कुणाकडं काय नाही. फक्त एकच फरक आहे, ते आपल्यात आणि त्यांच्यात फरक म्हणजे तो मधला पूल आहे म्हणूया. पुलाच्या ह्या बाजूला हे पुअर ट्रेडर किंवा गरीब ट्रेडर जे दैवर बसलेत की मला काय तर मार्क कोणी दाखवावा, आणि इकडे आहेत रिच ट्रेडर की जे श्रीमंत व्हायला लागलेत. ह्याच्यामध्ये हा एकच पूल आहे बारीकसा. ह्यांच्याकडे वेगळं असं नॉलेज, वेगळं असं ज्ञान, वेगळा असं गुरुमंत्र काय नाही. छातीडोक सांगतो तुम्हाला मी, एकच आहे ते म्हणजे आपण जे तुम्हाला मी आता चुका सांगितल्या नाही, ही ते कटाक्षानं पाळत्यात, करतच नाहीत. त्या चुका ही कळतच नाहीत. डिसिप्लिन लावले स्वतःला त्या एका पट्टीत बसवले. कुणाचा बाप जरी आला तरी ज्या आता चुका सांगितल्या हे करतच नाहीत आणि म्हणूनच पैसा आहे, म्हणूनच पैसे कमवत असतील. दुसरं काही यांच्याकडे कारण नाही, दुसरं काही गुरुमंत्र नाही. आणि हे जे पुअर ट्रेडर आहेत, बिचारी लाचार ट्रेडर आपण स्वतःला म्हणून घ्यायला लागलोय, त्या पाठीमाग कारण हेच की हा पूल पारता, हा जो
पूल आहे ना आपल्याला पार करताना झाला आहे. आपल्याला वाटते का पूल नाही, हा हिमालय आहे मोठा, हा हिमालय कसा पार करू मी. अरे पण हा साधा पूल आहे, साधा, फक्त तो स्वतःवरती कंट्रोल आणायचा आहे, तो पार होतोय. हां, तर हे जे मोठमोठे यूट्यूबर आहेत किंवा कोण आहेत कोर्स घेणार आहेत, कुणाकडे ह्याचा उपाय वेगळा नाही बरं का. आपण शोधायला जातोय की हा मला काय तर सांगेल, एवढा पैसा कमवतोय. अपेक्षित मला सुद्धा माणसं फोन करतात, पण मी तुम्हाला वेगळं काय सांगणार आहे. वेगळं असं काय नाहीच हो. कुठल्या कोर्समध्ये हे तुमचा डाऊट क्लिअर होणार नाही. तुमचं रिव्हेंज ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग, फोमो ट्रेडिंग, स्टॉप लॉस न लावणं, रिव्हेंज घेणं, किंवा तुमचा एखादा साधा सेटअप तयार करणं, ह्या कुठल्याही कोर्समध्ये क्लिअर होणार नाही. तुम्हाला कुठलाही कोण गुरुमंत्र सांगणार नाही, कारण ह्याच्यावर असं काही नाहीच आहे. मी खूप शोधलं, मी 2 दिवसात शोधायला लागलो. मी मराठी व्हिडिओ बघितली, मी हिंदी बघितली, मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बघायचा प्रयत्न केला की मला काय गावते का, पण मला काय सापडलं नाही वेगळं असं तुम्हाला सांगण्यासारखं. पण हे 2 गोष्टी मला यातून जाणवल्या, त्या मी तुमच्याशी डिस्कस करतो, त्या ह्याच्यावरती काम करू शकतील. तर तुम्हाला सांगितलं काय फरक आहे किंवा हे जे प्रो ट्रेडर आहे ह्याचं काय होतं ह्यांच्या भानगड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ह्याचा असं होतं काय माहिती आहे का, ह्याचा थेट संबंध आपल्या सायकोलॉजीचा आहे. ह्याचा थेट संबंध सायकोलॉजीचे आहे. आणि प्रत्येकाचा मोबाईल कोण हातातून, मी तुमचा मोबाईल हातात पकडू शकत नाही ना ट्रेड तुम्हाला रोखवायला का थांबायला. त्यामुळे आपली सायकोलॉजी आपण नेहमी शांत ठेवली पाहिजे. आपल्या एक डिसिप्लिन आणलंच पाहिजे, बालिशपणानं वागलं नाही पाहिजे. हा त्याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा उपाय आहे, हे लक्षात घ्या. आणि होतं काय माहिती आहे का, तुम्हाला गंमत सांगतो आता, तुम्हाला ह्यात तुम्ही रिलेट कर, सायकोलॉजी बिघडते म्हणजे काय होते सांगतो, आता लक्ष द्या. समजा आपण फ्लॅगवरती चार्ट पॅटर्नच्या फ्लॅगवरती काम करतोय, हे असा काहीतरी हा फ्लॅग आता व्हायला लागला इथं बरं का, समजून चाला. हां, आणि तुम्ही काय सेटअप तयार केला किंवा आपण काय सेटअप तयार की बाबा मी स्ट्रॅटेजी, माझा सेटअप निवडला, स्ट्रॅटेजी निवडल्या, ह्या बुल फ्लॅगला मी ट्रेड घेणार. आणि कसा घेणार मी इथं आल्यानंतर मार्केट बुल फ्लॅगला ज्यावेळी ब्रेक करेल, ज्यावेळी ते रिटेस्ट करेल, त्यावेळी तुम्ही बसणार, इथला कुठल्या मागचा स्विंगचा एसेल लावून, आणि मी टार्गेट घेणार अगदी 1:3 पर्यंत घेणार. ठीक आहे, ठरलं, सेटअप तयार झाला. आता सायकोलॉजी आपली काम कशी करते बघा, घोळ कसा होते, ओव्हर ट्रेड, फोमो ट्रेड, एसएन लावणं, लॉसला जाणं का होतं बघा. बुल फ्लॅग ज्यावेळी तयार व्हायला सुरुवात होतोय, आपण बुल फ्लॅग पूर्ण तयार होऊन देत नाही, अगदी हिथंच एंट्री घ्यायला बघणार. इथं छोटासा फेक ब्रेकआउट दिला ना, हा फेक बहुतेक बुल जे फ्लॅग आहे हा ब्रेकआउट झाला, आता फ्लॅग काम करणार, हिथंच एंट्री घेणार. कोण फोमोमध्ये म्हणतोय ना आपण, हिथंच एंट्री घेणार. कधी कधी कोण काय करणार, नको मला हा बुल फ्लॅग आहे ना खालून पकडायचा आहे म्हणून कोण इथंच एंट्री घेणार. कधी कधी कोण ब्रेकआउट झाला म्हणून इथंच एंट्री घेणार, कोण रिटेस्ट होताना इथे एंट्री घेणार, कोण रिटेस्ट झाल्यानंतर वर गेल्यानंतर एंट्री घेणार. पण आपलं काय ठरलंय, मी रिटेस्टला एकच एंट्री घेणार, ह्याच्या खालचा एसेल लावणार. पण आपल्या एंट्री कुठं झाल्या, एकदा इथं झाली एंट्री, एकदा इथं झाली एंट्री, फेक ब्रेकआउटला इथं झाली एंट्री. हां, समजा हे मिस झालं माझं म्हणून इथं झाली एंट्री, कोण करणार इथं एंट्री. ही सायकोलॉजी, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ह्याच्याकडे. त्यामुळे एंट्री होणार आणि जे आपलं ठरलंय त्यापासून आपण लांब जाणार, आणि ह्या ट्रेडमध्ये लॉस आल्यानंतर परत स्वतःचा राग जागवणार आणि आपण ते सगळं वाट लागायला सुरुवात होणार. आणि त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जो सेटअप आहे की नाही, त्या सेटअपवरती लोक ट्रेडच घेत नाहीत, तिसरीकडे चौथीकडे ट्रेड घेतात. काय घेतात माहिती आहे का, कारण त्यांना सेटअपवरती विश्वास नाही. तर तुम्हाला त्या फ्लॅगचं मी उदाहरण दिलं. दुसरं तुम्हाला सांगतो की हे इव्हरेंज ट्रेड किंवा ह्या सगळं लॉस होण्या पाठीमागचं कारण आणि एक की आपले एवढे ट्रेड का व्हायला लागलेत, की आपण एवढा लॉस का करतोय, आपल्या सेटअपवरती आपला विश्वास नाही. तुम्ही किती साधा सेटअप तयार करा, स्ट्रॅटेजी तयार करा, त्या स्ट्रॅटेजीवरती आपल्या मुलाप्रमाणे विश्वास पाहिजेच. आपलं एकदा ठरलं की नाही बाबा बुल फ्लॅग झाल्यानंतर मी रिटेस्टला ट्रेड घेणार आहे, मग जीव गेला तरी इथंच ट्रेड घ्यायचा आहे फक्त ह्याच कंडिशनला, भरे असेल जाऊन दे. पण आपण आधीमध्ये ट्रेड घेतोय, ह्याचा अर्थ सिंपल आहे, मी तयार केलेल्या सेटअपवरती माझा विश्वास नाही, मी तयार केलेल्या स्ट्रॅटेजीवरती माझा विश्वास नाही. मग तुमचा जर विश्वास तुमच्या सेटअपवरती नसेल तर मार्केट तुमच्यावरती विश्वास कसा ठेवणार. म्हणजे आपण तयार केलेल्या सेटअपवरती विश्वास नाही, पण आदलंमधलं रँडम ट्रेड घ्यायला विश्वास आहे. म्हणजे किती, म्हणजे काय बालिशपणाने काय हसण्यासारखी गोष्ट आहेत बघा की. मी बुल फ्लॅगचा सेटअप तयार केला आहे चांगला, त्याला रूल केले, सगळं तयार केले, पण ह्याच्यावरती विश्वास नाही. पण मी रँडमली इथं ट्रेड घेतोय, ह्याच्यावरती विश्वास आहे. मी रँडमली इथं ट्रेड घेतोय, ह्याच्यावरती विश्वास आहे. आणि ह्या आधीमध्ये ट्रेड घेतल्यामुळं परिणाम ह्या सेटअपवरती होतोय, आपला ह्याच्यावरती विश्वास व्हायचा कमी होतोय, आपला ह्याच्यावरचा विश्वास उडून जातोय, एकूण ट्रेडिंगवरचा विश्वास उडतोय, आणि आपल्या हातात फक्त घंटा राहणार, दुसरं काय राहणार नाही. त्यामुळं सेटअप शिवाय ट्रेड घेणं किंवा सेटअप येण्याची वाट न बघता मध्येच घुसणं, ह्याचं सरळ होतं काय की आपल्या सेटअपवरती विश्वास नाही. तर सेटअपवरती विश्वास ठेवा, कितीही साधा असून दे, विश्वास ठेवा, तो काम करणार, गॅरंटी आहे. हे गोष्ट. आता तुम्हाला मी व्हिडिओचा शेवट करतोय, तर जाता ह्याच्यावरचा एक जाणीव उपाय सांगतो काय करता येईल आपल्याला. जर रँडम ट्रेड होत असतील तर माझं एक मत आहे, सारखा चार्ट बघू नका, ओव्हर ॲनालिसिस करू नका, स्वतःला विचारा मला ह्याचं
व्यसन लागायला लागले काय, म्हणजे एखाद्या बायला कसं मिसरीचं व्यसन असते किंवा एखाद्याला कशाचं चरस गांजाचं व्यसन असते, तसं व्यसन तर लागत नाही ना मला ट्रेडिंगचं. म्हणजे ट्रेड घेतल्याशिवाय बसवत नाही, उगाचच घेऊ वाटते. तर आपल्याला ट्रेडिंग प्रोफेशनली करायचं आहे, ॲज अ व्यसन करायचं नाही, ॲज अ जुगार करायचं नाही. तर स्वतःला विचारा मी व्यसनाधीन होतोय का यामध्ये. तर चार्ट ओव्हर ॲनालिसिस होतंय बऱ्याच जणांचं असं मला वाटतंय. तर ओव्हर ॲनालिसिस करू नका, तेवढ्यापुरतं ॲनालिसिस करायचं. आणि सेटअपशिवाय जर इंटरव्ह्यू वाटायला आली ट्रेडिंगमध्ये, चार्ट असा काहीतरी बोलवा लागला, तर जागेवर आपण आपली सिस्टीम बंद केली पाहिजे, मोबाईल बंद केला पाहिजे. 10 मिनिटं बाजूला व्हा, नंतर उघडा मग मोबाईल. त्यावेळी तो सिनारी होऊन गेलो असते. हा एक उपाय आपल्याला करता येईल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आता एक उपाय सांगतो मी, जो मला जाणवतोय, तो म्हणजे 80-20 फॉर्म्युला. तुम्हाला माहिती असेलच बघा, विज्ञानामध्ये 80-20 नावाचा एक फॉर्म्युला आहे, एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत इथं वापरला आपल्याला जमतोय का बघायचा, पण आपण नेमक्याच्या विरुद्ध काम करतोय. आता हे सिद्धांत काय आहे, तुम्हाला उदाहरण देतो. 80-20 फॉर्म्युला किंवा सिद्धांत असं सांगतोय की ही आपण जी मानव समाज आहे तो एकूण समजा एखादी गोष्ट आहे, त्या एखाद्या गोष्टीतल्या 20% गोष्ट 80% वेळा वापरतोय आणि 80% गोष्ट आहे ती 20% वेळा वापरतोय. आता तुम्हाला उदाहरणाची सांगतो म्हणजे तुम्हाला कळायला स्पष्ट होईल. तुम्ही जी कपडे वापरताय, कपडे घालताय तुम्ही, जी तुमच्या कपाटात जी कपडे आहेत, तुमच्या कपाटामध्ये जी तुमची कपडे आहेत, जी तुमची एकूण कपडे आहेत, एकूण कपडे, ते एकूण कपड्यापैकी तुम्ही निरीक्षण करा 20% कपडे अशी असणार आहेत की तुम्ही ती 80% वेळा वापरताय. काय म्हणते बघा मी, 20% कपडे असे असणार आहेत की तुम्ही ती 80% वेळा वापरताय आणि 80% कपडे असे असणार आहेत की तुम्ही ती फक्त 20% वेळा वापरताय. ह्याला म्हणायचं 80-20 फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला 20%च गोष्ट 80% काम करत असत्या आणि 80% गोष्ट 20% काम करत असत्या. आता हे मार्केटची कसं रिलेट केलं मी, मार्केटमध्ये सगळे जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे की 90% सायकोलॉजी काम करते मार्केटमध्ये आणि फक्त 10% तुमचं स्किल काम करते, टेक्निक्स काम करते. पण हे महत्त्वाचं आहे बरं का, ह्याशिवाय 100% पूर्ण होत नाही. पण नेमकं उलटं काय करायला लागलो आपण, जे 90% सायकोलॉजी काम करत्या त्याच्यावरती आपलं लक्ष फक्त 10% आहे, ह्याच्यावरती कोण कामच करायला तयार नाही, जे आपण आत्तापर्यंत उदाहरण बघितली. आणि जे फक्त 10% काम करणार आहे, 100% सगळीजण 90% त्याच्या पाठीमागे लागल्यात की अशा एखादी स्ट्रॅटेजी सापडावी की त्यात माझं कल्याण होऊन जावं, अशा एखादी गोष्ट सापडावी की त्यात माझा कार्यक्रम होऊन जावा. पण असं कधी होणार नाही. तर 90% काय बघा की सायकोलॉजी आहे, तर त्याच्यावरती आपण 90% 80% काम केलं पाहिजे आणि जी 10% गोष्ट आहे त्यावर 10%च काम केलं पाहिजे. पण नेमकं आपण उलटं करायला लावले. तर आता 80-20 फॉर्म्युला आपण मार्केटमध्ये कसा वापरायचा, मार्केटमध्ये भरमसाठ गोष्टी आहेत, टेक्निकल आहेत, प्राइस ॲक्शन आहे, फंडामेंटल आहे, इंडिकेटर्स आहेत, तुम्हाला रोज सांगणारे त्यांच्या पद्धतीने नवीन माणसं सापडणार आहेत. पण लक्षात ठेवा, मी लिहून द्यायला तयार आहे, मार्केटमध्ये साधा सपोर्ट रेजिस्टन्स, साधी ट्रेंड लाईन, साधा एखादा चार्ट पॅटर्न सुद्धा काम करतो. फक्त गोष्ट अशी आहे त्यावरती मास्टरी आणली पाहिजे. मग काय करायचं, मार्केटच्या ज्या साध्या गोष्टी आहेत की ज्या 80% काम करत आहेत, त्या म्हणजे कुठल्या, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेड लाईन किंवा एखादा चार्ट पॅटर्न, ह्या 80% काम करत आहेत, 80%. त्यामुळे आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आणि 20% गोष्टी कोणत्यात माहिती आहे का, हे इंडिकेटर, हे ते फंडामेंटल्स आणि त्याचे न्यूज सेशन, त्यातले बारकावे, न्यूज इम्पॅक्ट, त्या न्यूजचा अर्थ काय, ह्या न्यूजचा अर्थ काय, हे फक्त 20% काम करते. पण 80% जनताही नाही ही समजून घ्यायला चालल्या की हे कसं काम करते, हे रिव्हर्स हे समजून घेतलं पाहिजे, हे अवघड आहे समजून घेतलं पाहिजे, मला SMC आली पाहिजे, मला ICT आली पाहिजे. सगळं शिकायच्या नादात आहे नाही, जे मेन काम करते ते विसरायला चाललेत. त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिक की काही एक पकडा, ह्या साध्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितलं की ज्या 80% वर्क करतायत त्याच्यावरती 80% लक्ष दिलं पाहिजे आणि जी 20%च आहे त्याच्यावरती मग थोडंफार लक्ष द्या. पण 80% जनता हे जड पाळायला लागलेली आहे. बहुतेक मला जे पॉईंट सांगायचा आहे तुमच्या लक्षात आला असेल, तर त्याच्यावरती काम करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, निश्चितच मार्केटमध्ये आपल्याला मार्ग सापडेल. आणि कुठला पॉईंट राहिला का बघतो मी हां. आणि शेवटचं तुम्हाला एक चॅलेंज येऊन जातो तिथं मी, ते चॅलेंज जर पूर्ण केलं तर ठीक, आणि हे जर चॅलेंज जर पूर्ण करायला नाही जमलं, मी सांगतो मला ट्रेडिंग सोडून दिलेलं चांगलं. मग चॅलेंज म्हणजे काय माहिती आहे का, कारण मला खात्री आहे तुम्ही जर चॅलेंज पूर्ण केलं तर 100% तुम्हाला पैसा मिळणार. म्हणजे काय चॅलेंज सांगतो, पहिली गोष्ट बिगिनरसाठी अजिबात नाही आहे. जे कोणी मार्केटमध्ये साधारण 6 महिने ते 1 वर्ष घालवलं आहे आणि त्यांचा किमान त्यांचा एखादा छोटासा का असताना पण सेटअप तयार झाला आहे, त्यांना एक काय तर मार्केटमधलं थोडंसं काय तर सापडले, तिने फक्त एकच काम करायचं, त्याच सेटअपवरती ज्यांचा अनुभव 1 वर्षाचा, तिने पुढचं 2 महिने काम करायचं. 2 महिने काम कसं करायचं, रोज त्या सेटअपवरती 2च्या वर ट्रेड घ्यायचे नाहीत, हे रूल आहेत आपले बघा. रोज त्या सेटअपवरती उपाय करूया आपण काहीतरी, त्यावर 2च्या वर ट्रेड घ्यायचे नाहीत. आणि सेटअप असाच असला पाहिजे की तो दिवसातनं 1-2 वेळाच ट्रेड देतो. कारण नाहीतर मी असे सेटअप बघितले लोकांचे की दिवसाला 10-20 वेळा ट्रेड द्यायला लागलेत. असला सेटअप काही उपयोगाचा नाही, तो सेटअप पहिला बदला.
सेटअप असाच असायला पाहिजे की दिवसातनं 1-2 ट्रेड देईल. तर हे 2 ट्रेड तुमचे आल्यानंतर 2च ट्रेड रोज घ्यायचे. त्याला स्टॉप लॉस लावायचा जो तुमचा लॉजिकल जितका लागतोय आणि प्रॉफिट घ्यायचं 1:2. 1:2 प्रॉफिट आपण घ्यायचं. असं करायचं 2 महिने आणि दिवसातनं ट्रेड होतील 1 ते 2 आणि तुमच्या सेटअप शिवाय एकही ट्रेड घ्यायचा नाही. हे पाळून बघा. हे 2 महिने झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवरती ₹1 का असना पण प्रॉफिट हे असणारच, ही गॅरंटी आणि खात्री आहे मला. आणि एवढं करून एवढं जेव्हा ना कटाक्षानं करून सुद्धा जर तुम्हाला नाही जमलं तर 100% ट्रेडिंग सोडा. ट्रेडिंग आपल्यासाठी नाही मग, हे खात्रीने सांगतो मी. पण तुम्ही सेटअपवरती ठाम राहिला. अहो पाण्याचा थेंब पडला तर दगडाचा चिर पडत्या. इतका सौर काढल्यानंतर इतका सराव केल्यानंतर काय नाही निघणार आहेत ना रिझल्ट निघेल. स्वतःवरची विश्वास ठेवा आणि काय तुम्हाला नवीन गोष्टी कळल्या तर निश्चित माझ्याशी डिस्कस करा. मलाही आवडेल समजून घ्यायला. बाकी थांबतो. व्हिडिओ मोठा नको व्हायला. जय बाळूमामा.